नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। आज आपण जाणून घेऊया मराठी सिनेविश्वातील सदाबहार जोडी म्हणजेच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लव्ह स्टोरी विषयी। विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते। अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते। त्यांच्या जोडीला ऑन स्क्रीन सह ऑफ स्क्रीन वरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे। या दोघांची लव्ह स्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्या काळात फार गाजला होता। अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल 18 वर्षाचे अंतर आहे, मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही। अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली। निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करून दिली होती। अशोक सराफ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसतात। नुकतंच अशोक सराफ यांनी ते निवेदिताच्या प्रेमात कसे पडले याचा खुलासा एका मुलाखती दरम्यान केला। ते म्हणाले, मी 1988 मध्ये मामला पोरीचा हा चित्रपट करत होतो। या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती। मामला पोरीचा या चित्रपटात एकत्र काम करताना निवेदिताचे पॅकअप झाले। ती माझ्याजवळ आली आणि तिने मला सहज पुन्हा भेटू बाय असे म्हटले। खरं तर त्यावेळी मला फार वाईट वाटले होते, पण मी ते चेहऱ्यावर कुठेही दिसू दिले नाही। त्यावेळी ती दरवाजातून बाहेर पडत असताना माझ्या सहज मनात आलं की जर हिने दरवाजाजवळ जाताना मला वळून पाहिले तर मी समजेन की हिच्याही मनात माझ्याबद्दल ओढ आहे, आणि झालेही तसेच। निवेदिताने दरवाजाजवळ येऊन मला वळून पाहिले। त्यानंतर मला खात्री पटली की आमच्यात काहीतरी नक्कीच आहे, असे अशोक सराफ म्हणाले। दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे, पण नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट त्यांच्यासाठी खास ठरला। या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते। आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती, त्यामुळे या लग्नाला चांगलाच विरोध झाला। लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला। त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतली, तर अशोक सराफ यांनी अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या। अशोक आणि निवेदिताचा मुलगा शेफ आहे, त्याला जेवण बनवण्यात रस आहे। बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली होती, त्यामुळे त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले। अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे। तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो। रसिको, तुम्हाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी आवडते का? तुमचीही इच्छा आहे का की ह्या दोघांनी छोट्या पडद्यावर एकत्र काम करावे? आम्हाला कमेंट करून सांगा। लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। बाय बाय।